हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू इम्पल्स बॅच. केमिस्ट्री सब्जेक्टचीच फक्त आता स्ट्रॅटेजी राहिलेली. सो स्ट्रॅटेजी टू स्कोर 100 पर्सेंटाइल विथ मी. लेट अस स्टार्ट. बघा, मी तुम्हाला काही गोष्टी सांगते, पण त्याआधी ॲटलिस्ट तुम्हाला माहिती पाहिजे मी काय केले. सो लेट अस डिस्कस सम सेल्फ एक्सपिरियन्स. मला केमिस्ट्रीला किती स्कोर होता? 45/50. मी हे केलं कसं? तर मी फक्त फोकस केलं टेक्स्टबुक रिडिंग अँड विद्याभारती मी सॉल्व्ह केलेलं. त्यावेळी माझ्याकडे PLPN पण होतं, बट विद्याभारती मी वर्ड टू वर्ड, लाईन टू लाईन रीड केलेलं, ईच अँड एव्हरी MCQ सॉल्व्ह केलेला. अँड एवढं केल्यानंतर मला 45/50 स्कोर झाला. जे चुकलेत माझे ते न्यूमरिकल्स होते, कारण आपण जेव्हा 11-12च्या फेजमध्ये असतो आपल्याला न्यूमरिकल्सचं काहीतरी एक्स्ट्रा बर्डन असतं, अँड तेच बर्डन मी सुद्धा घेतलेलं. अँड मला ते न्यूमरिकल सॉल्व्ह करता आले नाहीत, किंवा इकडे तिकडे मी कुठेतरी एक रॉंग क्लिक केलं असतील, रॉंग मार्क केलं असेल, अँड 45 स्कोर झाला. पण तुम्ही सुद्धा हेच करा मी असं म्हणणार नाहीये, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी एक्झाम दिल्यापासून आजपर्यंतचा वेळ म्हणजे 5 इयर्स पास झालेत, आणि याच्यामध्ये खूप सारे चेंजेस झालेत. स्ट्रॅटेजी सुद्धा बदलायला पाहिजे. जर टाइम बदलतंय तर टाइम सोबत आपण स्वतःला सुद्धा बदलायला पाहिजे. मग नवीन स्ट्रॅटेजी डेव्हलप करायची आहे, कारण क्वेश्चन आता ऍप्लिकेशन बेस्ड आहेत. रीड केलं तुम्ही ते MHT CETचं ब्राउचर, क्लिअरली मेन्शन केलंय ऍप्लिकेशन बेस्ड JEE मेन लेवल क्वेश्चन आहे. आता JEEचं नाव ऐकून घाबरून तर बिलकुल जायचं नाहीये, कारण ती लेवल आपल्याला टफ वाटते, पण तेवढी टफ ती नसते जर तुम्ही सिक्वेन्शियली गेला. आता आपण खूप चांगली सिक्वेन्स मेंटेन केली आहे. आता सकाळी मी सॉलिड स्टेटचा 1 शॉट अपलोड केला, दुपारी मी लेवल 1चे क्वेश्चन पुट केलेत, आता थोड्या वेळात लेवल 2चे क्वेश्चन्स येतील ॲपमध्ये, इव्हिनिंगला त्याचं व्हिडिओ सोल्युशन येईल किंवा रात्रीपर्यंत येईल. सो तुम्ही एका दिवसामध्ये प्रॉपरली जर असं सॉल्व्ह करत गेला तर तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाहीये. सो हा सिक्वेन्स फक्त मेंटेन ठेवा, आमच्या स्पीडसोबत तुम्ही सुद्धा कोपअप करा. आता मॅम काय सजेशन्स द्याल? आपण 50 क्वेश्चन सॉल्व्ह केले, आम्हाला वेगवेगळा स्कोर आला, तर माझं सजेशन असं आहे 40 आणि 10 असे क्वेश्चन आहेत आपले. 40 फ्रॉम 12th स्टँडर्ड, 10 फ्रॉम 11th स्टँडर्ड. नीट आहे का मी काय म्हणते? 10 चॅप्टर, 10 मार्क्स आहेत, अँड चॅप्टर किती आहेत आपल्याला? 9 चॅप्टर्स आहेत 11th स्टँडर्डचे. सो 9 चॅप्टर्स, ईच मधून एक क्वेश्चन येणार आहे. एकाच चॅप्टर मधून तुम्हाला 2 क्वेश्चन दिसतील. मग तुम्ही एक 10 पानाचा चॅप्टर किंवा 12 पानाचा चॅप्टर 1 मार्क्ससाठी सगळा रटणार आहे का रे? बिलकुल नाही रटायचं ते. त्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन कुठून विचारलाय, इम्पॉर्टंट कन्सेप्ट कोणत्या आहेत त्या आपण सॉर्ट आउट करायच्या, आणि त्याच्यावरती आपण मॅक्सिमम MCQ सॉल्व्ह करायचे. सो हे जे 10 MCQ आहेत 11th स्टँडर्डचे, ते इव्हन आपण व्यवस्थित गेस पण करू शकतो, कारण एव्हरी चॅप्टर मधून 1 MCQ येणार आहे. सो डेफिनेटली इम्पॉर्टंट कन्सेप्ट किंवा कॉर्नर कन्सेप्ट असणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला हेल्प करेन नंतर. पण जिथे मला तुमची अतिशय गरज आहे तो पार्ट आहे 12वीचा, कारण चॅप्टर आहेत 16, क्वेश्चन विचारणार आहेत 40. प्रत्येक चॅप्टरमधून 2 to 3 क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहेत, अँड हे 2 to 3 क्वेश्चन्स थिअरी पण असू शकतात, न्यूमरिकल पण असू शकतात. सो मेन फोकस करायचं आहे 80% वर, म्हणजेच तुमच्या 12th स्टँडर्डच्या सिलेबसवरती. फर्स्ट ऑफ ऑल, जर तुम्ही माझ्यासोबत केमिस्ट्री प्रिपेअर करत असाल तर कीप इन माइंड रिड्यूस सिलेबस बस एक धोका आहे, आणि तुम्हाला लक्षात आलंय तुमच्यासोबत किती मोठा धोका झालाय ते जेव्हा तुमची क्वेश्चन बँक आली, त्यामध्ये सुद्धा रिड्यूस सिलेबसचे क्वेश्चन्स होते. आता बघा काय झालं. तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टर केलाय सगळ्यांनी. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला आठवत असेल फ्रॉम अल्कोहोल आपण अल्काइल हॅलाइड्स प्रिपेअर केलेत की नाही? किती मेथड्स होत्या रे? एक होती फ्रॉम HX, दुसरी असेल माइट बी फ्रॉम PX3 या फिर PCl5. नंतर आपण शिकलेलो फ्रॉम थायोनिल क्लोराइड, अँड याच मेथड्स परत आपण अल्कोहोल, फिनॉल, इथर या चॅप्टरमध्ये शिकतोय. पण तिथं याचं टायटल काय आहे? प्रिपरेशन ऑफ किंवा रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल, नॉट प्रिपरेशन, रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल, म्हणजे अल्कोहोल ॲज अ रिॲक्टंट. इथं काय आहे? अल्काइल हॅलाइडचं प्रिपरेशन. इथं काय आहे? रिॲक्शन ऑफ अल्कोहोल. हे रिड्यूस नाही केलेलं, रिड्यूस काय केलंय हे. मग काय उपयोग आहे रिड्यूस करून? जर आम्ही मागच्या चॅप्टरमध्ये ईच अँड एव्हरी रिॲक्शन डिटेलमध्ये शिकलोय, तर पुढच्या चॅप्टरमध्ये रिड्यूस करण्याचा काय अर्थ आहे?
हे झालं फक्त एका चॅप्टरमध्ये. मी तुम्हाला प्रत्येक पॉईंटवरती हे दाखवून देऊ शकते. सॉलिड स्टेटचंच उदाहरण घ्या. तुमच्याकडून SCC BCCचं डेरिव्हेशन करून घेतलंय अँड FCC रिड्यूस केलाय. काय फायदा? सेम प्रोसेसमधून तर आपण ते फाइंड आउट करणार आहे किंवा चार्ट्स डिलीट करेत. अरे आम्ही डेरिव्हेशन सॉल्व्ह केलेत, आम्ही झेडची व्हॅल्यू स्वतः कॅल्क्युलेट केली आहे, आम्ही पॅकिंग इफिशियन्सी स्वतः कॅल्क्युलेट केली आहे अँड आता तुम्ही तो चार्ट डिलीट केलाय. उपयोग नाही ना, चार्ट आता ऑलरेडी लर्न झाला आम्हाला. ओके, जर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज बद्दल बोलला तर आय कॅन से डेफिनेटली अ बिग काटा मारा, तो कम्प्लिटली रिड्यूस केला तुमच्या सिलेबसमधून. पण अशा रिॲक्शन्स खूप आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये किंवा तुमच्या 11th स्टँडर्डच्या सिलेबसमध्ये आहे, पण 12वीमध्ये म्हणतात रिड्यूस्ड. अशा खूप कन्सेप्ट्स आहेत. सो इट इज लाईक जस्ट धोका केला की मुलांना वाटावं रिड्यूस झालाय सिलेबस, कमी आहे बाबा, 25% कमी सिलेबस आहे अँड कमी अभ्यास आहे. पण असं काही नाही आहे. सो जर माझ्यासोबत MHT CETचा अभ्यास करत असाल तर रिड्यूस सिलेबस एक धोका आहे. नाव लेट अस स्टार्ट विथ केमिस्ट्रीची स्ट्रॅटेजी अँड सजेशन्स. कारण स्ट्रॅटेजी मी देतीये, स्ट्रॅटेजी फॉलो करण्यापेक्षा सजेशन्स जास्त फॉलो करा माझे. मी कॅटेगराईज केलं अप टू 20% और 20 मार्क्स म्हणा, 30 to 40, अबव 40 अँड 20 to 30. पहिला तर तुमची कॅटेगरी सिलेक्ट करा की तुम्हाला टेस्टला यापैकी कुठे मार्क्स पडलेत. ज्यांचे अप टू 20 आलेत, डेंजर सिच्युएशन आहे भाई. अभ्यास अजूनही चालू केलेला नाहीये किंवा अभ्यास केलेला मधल्या ड्युरेशनमध्ये गायब झाला तुम्ही लोक. अरे काय एक्झाम पोस्टपोन होते, काय का अभ्यास करायचा आहे, अशा टाईपमध्ये काहीतरी सिच्युएशन आहे आणि आली इम्पल्स बॅचची फ्री मॉक टेस्ट, तर जाऊन बसू, थोडा वेळ करू अँड मग परत चला बोर झालं नाही सुटत आहे तर लॉग आउट करून टाकणारी मुलं आहेत ही. पण कीप इन माइंड, तुम्हाला डिमोटिवेट व्हायची काही गरज नाहीये. 20 मार्क अतिशय बाद स्कोर आहे, अतिशय बाद स्कोर आहे. मी तुम्हाला डिमॉरलाइज नाही करत आहे, रिअलाइज करून देते. देर इज डिफरन्स ना, डिमॉरलाइज करणं आणि रिअलाइज करून देणं. मी रिअलाइज करून देते अप टू 20 इज नॉट अ गुड स्कोर. यू आर वेस्टिंग युअर टाइम. सो बूस्ट अप, जरासं मान झटका, काय करायचं लाईफमध्ये विचार करा. अँड सगळ्यात पहिलं तुम्हाला सजेशन तुमचा, जसं निशांत सरांनी सांगितलं, बोर्डचा स्टडी झालेला नसणार आहे. सो प्रिपेअर युअर बोर्ड एक्झाम्स वेल. म्हणजेच काय करायचं मॅम, तर रीड टेक्स्ट बुक प्लस सॉल्व्ह युअर एक्सरसाइज. ओके, सो तुम्हाला हे करायचंय, ही तुमची स्ट्रॅटेजी राहील आता इथून पुढे जाऊया आपण आता. असे स्टुडंट्स की ज्यांचा स्कोर 20 to 30 आहे, तुम्हाला चॅप्टर वाईज फोकस करण्याची गरज आहे. तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करत असताना तुम्हाला क्वेश्चन वाचल्यावरती एकतर कळतं की हा सॉलिड स्टेटचा आहे, हा सोल्युशनचा आहे. सो तुम्ही सॉर्ट आउट करा की 20 to 30 म्हणजे तुम्ही एकदम सिंपल MCQ सॉल्व्ह केलेत, त्यातले व्हेरी सिंपल MCQs. मग ते कोणते चॅप्टर होते की ते तुम्हाला अतिशय इझी वाटले, मेक अ लिस्ट. असे कोणते चॅप्टर होते की मला बघूनच वाटायचं की मला येणार नाहीये, वाचला क्वेश्चन, अरे इलेक्ट्रोकेमिस्ट्री आपण केला नाही, आपल्याला येतच नाही, मार्क इट इन डिफिकल्ट. ही तुमची लिस्ट आहे, माझी नाहीये, ही तुमची लिस्ट आहे. इझी चॅप्टर्स, डिफिकल्ट चॅप्टर्स अँड देन फोकस चॅप्टर वाईज. तुम्हाला मी नाही म्हणणार की अख्खा टेक्स्टबुक वाचा, अख्ख्या एक्सरसाइज सॉल्व्ह करा, नाही. तुम्ही ठरवा की मला सॉलिड स्टेट येतो, इलेक्ट्रो येत नाही तर त्या इलेक्ट्रोला घ्या, रीड द टेक्स्ट बुक, सॉल्व द एक्सरसाइज अँड मॅक्सिमम एक बुक पकडा हातामध्ये, विद्याभारती घ्या, PLPN घ्या, ओनली 1 बुक अँड देन सॉल्व द MCQ. सो तुमचं मेन आहे तुम्हाला चॅप्टर वाईज जावं लागेल, बल्कमध्ये अभ्यास करू नका. ओके, त्यानंतर ती कॅटेगरी येईल ज्यांचा स्कोर 30 to 40च्या मध्ये आहे. बघा, ज्यांचा स्कोर 30 to 40च्या मध्ये चांगला स्कोर आहे, अजून मी तुम्हाला तुमचं काम इझी करून जाते. तुमचे जे MCQ चुकलेत त्या सगळ्याची लिस्ट बनवा. वेदर तुम्ही थेअरीमध्ये वीक पडताय की तुम्ही न्यूमरिकल्समध्ये वीक पडताय. कारण ज्या स्टुडंटचा न्यूमरिकल बेस स्ट्रॉंग आहे, पटकन ते सॉल्व्ह करू शकतात, त्यांना सुद्धा 30 to 40 पर्यंत मार्क्स भेटू शकतील. ज्यांची थेअरी वीक आहे ते फक्त थेअरी क्वेश्चन सॉल्व्ह करतात, न्यूमरिकलला स्किप करतात. त्यामुळे तुम्ही या रेंजमध्ये खेळत असतात, 30 ते 40, याच्या पुढे जात नाही. कारण 40 to 50 मध्ये थेअरी क्लिअर लागते, ॲज वेल ॲज तुमचे काय लागतात, न्यूमरिकल्स पण क्लिअर लागतात. सो तुम्ही त्या कॅटेगरीचे मुलं आहेत की आयदर तुम्हाला थेअरी येते किंवा थेअरी येते आणि न्यूमरिकल्स येत नाहीत, किंवा न्यूमरिकल्स येतात आणि थेअरी आवडत नाही. सो तुमचा क्रायटेरिया फाइंड आउट करा, तुम्ही कोणत्या क्रायटेरियामधले. इफ यू आर अ थेअरी स्टुडंट आणि तुम्हाला न्यूमरिकल येत नाही, तर हळूहळू
आता आपल्याकडे वेळ आहे तर न्यूमरिकल्सची प्रॅक्टिस करा. लेवल 1 लेवल 2चे एमसीक्यूज तुमच्यापर्यंत पोहोचतायत बॅचमध्ये, तर त्याच्यामधले न्यूमरिकल सॉर्ट आउट करा, व्हिडिओ सोल्युशन बघा आणि तुम्ही एक बुक घेऊन सुद्धा परत चॅप्टर वाईज चालू केलं तरी चालेल. पण तुम्ही आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री समजा तुम्हाला त्यातले न्यूमरिकल येत नाहीयेत, तर तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे न्यूमरिकल्सच करायचे. थेरी स्ट्रॉंग आहे ना, तर थेरीकडे परत बघायचं नाही. ओके, सो न्यूमरिकल्स प्रॅक्टिस करा. ज्यांची थेरी वीक आहे त्यांनी टेक्स्टबुक वाचा, स्ट्रॉंग होऊन जाईल तुमची थेरी. लक्षात आलं? सो इथल्या मुलांना थोडंसं फोकस करायचं आहे, वेदर तुम्ही कोणत्या क्रायटेरियाचे मुलं आहे. पुढे चला, फॉर्म्युला म्हणजे फॉर्म्युला शीट्स बनवायचे आहेत तुम्हाला तिथे, ज्यांचा स्कोर अबव 40 आहे. आता अबव 40 वाल्यांचा जो स्कोर आहे, हॅट्स ऑफ, इट्स अ गुड स्कोर ॲट दिस मुमेंट. खूप चांगला स्कोर आहे, कारण याचा अर्थ आहे की तुम्ही तुमची टेक्स्टबुक व्यवस्थित वाचली आहे आणि गेल्या या महिन्यांमध्ये तुम्ही प्रॉपरली एमसीक्यूज सुद्धा सॉल्व्ह केलेत. माइट बी माझ्या जुन्या स्टुडंट्सचा स्कोर पण असेल इथंपर्यंत. मला सगळ्यांनी जरा केमिस्ट्रीचा स्कोर सांगा खाली. तुम्ही काही काही क्वेश्चन्स मला सांगितलेले की मॅम हे क्वेश्चन्स आउट ऑफ सिलेबस आहे, जसं की ओझोनोलायसिसला तुम्ही म्हटलेला, पण तो 11चा सिलेबस आहे अँड इव्हन 12थमध्ये त्याला खट मारून काय फायदा नाही आहे ना. आणि मी तो क्वेश्चन का घेतलेला की त्या व्हिडिओ सोल्युशनमधून ओझोनोलायसिसची ट्रिक तुमच्यापर्यंत पोहोचू दे. आता तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि चुका करा, मॅक्सिमम चुका करा, कारण आज जरची चूक तुम्ही कराल ती तुम्ही MHT CET मध्ये करणार नाहीये. आज ओझोनोलायसिस चुकू दे, मग मॅम आम्हाला शिकवतील, मग आम्ही MHT CET मध्ये यू चुटकीओमध्ये ओझोनोलायसिस कंप्लीट करू शकू. सो दिस इज द स्ट्रॅटेजी बिहाइंड द स्टडी. ओके, सो ही स्ट्रॅटेजी आपल्याला वापरायची आहे. आता तुमचा स्कोर अबव 40 गेलाय, सो आम्ही बिंदास बसणार आहे का? तर बिलकुल नाही. तुम्ही थोडेसे एक्सपर्ट लेवल MCQ सॉल्व्ह करा. तुम्ही एखादं बुक घेतलं असेल तर तुम्हाला त्यामध्ये लेवल वाईज MCQ असतात बघा, अगदी सिंपल असतात. मग जराशी लेवल 2 आलेली असते, ब्रेन स्टॉर्मिंग, ब्रेन टीजर, तर तुम्ही लेवल 2च्या MCQकडे प्रॅक्टिस करायला लागा आता, जर तुमची सगळी टेक्स्टबुक क्लिअर असेल तर. सो गॉट इट? बायफर्केशन कसं केलं? नाव इट्स प्लॅन युअर एम. तुम्हाला माहिती आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसताय. सो तुम्हाला प्लॅन दिलाय मी, तुम्हाला काय काम करायचंय ते दिलंय, पण कधी करायचंय, कधीपासून करायचंय आणि कसं करायचंय हे तुम्हालाच प्लॅन करावं लागेल. आणि एकदा प्लॅन झाला की तो प्लॅन पेपरवरती उतरा. वन्स द थिंग कम ऑन पेपर, 90% वर्क इज डन. परत बोलते आहे का? वन्स द वर्क कम ऑन पेपर. जर तुम्ही पेपर वर्क केलं की मला हे करायचंय, हे करायचंय, हे करायचंय, तर समजा 90% तुम्ही तुमचं काम केलंय. आता 10% फक्त उठून त्याला प्रिपेअर करायला लागायचंय. जर तुम्ही पेपरवरतीच आणत नाही तर यू आर सो लेझी की तुम्हाला काय करायचंय त्याचा साधा आपण चार्ट पण नाही बनवू शकत. सो डू पेपर वर्क अँड ट्राय टू अचीव इट ॲज अर्ली ॲज पॉसिबल. ओके, सो आय होप तुम्हाला हे लेक्चर खूप युजफुल असेल. ज्या काही तुमच्या फिलिंग्स आहेत त्या मला खाली कमेंट करा. आणि सॉलिड स्टेटचा 1 शॉट आणि लेवल 1 ऑलरेडी अपलोड झालं आहे ॲपमध्ये. गो अँड सी इट. त्याचं व्हिडिओ सोल्युशन पण लवकर येईल. टिल देन, थँक्यू सो मच.